करत आहोत. ही जी घटना आहे ही ज्युडिशरीच्या इतिहासातली पहिली घटना आहे की राष्ट्रीय महामार्गावरती जो टोल नाका आहे तो टोल नाका फक्त मोबदला दिला नाही प्राधिकरणाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, म्हणून आपले वाशिम जिल्ह्याचे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांनी जप्त करून वसुली करण्यासाठी जप्त करण्याचा आदेश पारित केलेला आहे. आणि अशी घटना मला वाटत नाही की महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही कुठे यापूर्वी घडलेली आहे. आपण या आदेशाने जो अकोला नांदेड हायवे 161 याच्यातील तोंडगाव ते तोंडगाव धुमका हा जो टोल प्लाझा आहे तो वसुलीसाठी न्यायालयाने जप्त केला आहे. हा जो आदेश आहे प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाशिम यांचा कालच वॉरंटवरती सह्या झाल्या आणि आता तो केव्हाही यावेळेस जप्त बजावला जाईल आणि नाका जप्त होईल. कोणत्या प्रकरणामध्ये हा जप्त करण्याचं सांगितलं? वाशिमचे बेबीताई गर्जे आणि त्यांचा मुलगा विठ्ठल गर्जे यांचे अकृषक लेआउट हे जप्त झालं होतं आणि अधिकृत झालं होतं आणि त्याच्यासाठी त्यांना मोबदला, रस्ता, खुले प्लॉट याचा मिळाला नाही. याच्याबद्दल पुन्हा लवादकडे जेव्हा याचिका दाखल केली तर ही सर्व रक्कम देणे आवश्यक आहे असं त्यांनी दुसरं अहवाल पास केलं. प्राधिकरणाने वाशिम जिल्हा न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती, तीही खारिज झाली. तरीच पण ही रक्कम त्यांनी स्वतःहून भरली नाही, म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी आता नाकाच जप्त केलेला आहे. गहन प्रश्न हा आहे की आता याच्यापुढे त्या नाकावरती जाणाऱ्या वाहनाकडून ती वसुली करू शकतील का नाकाच हल्लास करून या रकमेची वसुली करावी लागेल. जवळपास 6 ते 7 करोड आणि नाक्याचे 1 हेक्टर 62 क्षेत्रफळ जप्त झालेलं आहे. प्रभुजी उर्फ प्रभाकर गर्जे निवेदन देता हूँ कि मेरी पत्नी बेबीताई दिनकरराव गर्जे और मेरा पुत्र विठ्ठल दिनकरराव गर्जे ये दोनों का मंजूर लेआउट वाशिम रिसोर्ट स्टेट हाईवे 51 पर है. उसमें से वाशिम अकोला नांदेड़ हाईवे 161 के लिए बाईपास बनाने के लिए उसमें की ज़मीन संपादित करी गई थी. भू संपादन अधिकारी ने हमें जो मुबादला दिया था वो रुपए में से 4 आने मुबादला ही दिया था और स्टेट के ज़मीन का मुबादला न देते हुए गावठान में के ज़मीन का मुबादला हमको दिया था. उसके विरुद्ध हमने लवाद अधिकारी तथा अपर जिलाधिकारी इनके तरफ अपील किए थे. उस अपील में लवाद अधिकारी ने कबूल किया हुआ है लिख के निकाल में कि संपादन अधिकारी ने जो भू संपादन अधिकारी ने जो गलती किया है उसे हम सुधारते हैं और रिडक्शनर के हिसाब से मुबादला बढ़ा के दिया है. उस अगेंस्ट में नेशनल हाईवे अथॉरिटी ये जिला न्यायालय में अपील में गई थी. जिला न्यायालय ने उनका अपील खारिज किया. उसके बाद में हमने हाई कोर्ट नागपुर के तरफ से सलाह मंगा था, उसका भी निकाल आया. उसमें भी उन्होंने लवाद अधिकारी का निकाल कायम रखा. फिर भी नेशनल हाईवे ने 2017 से आज तक उसका पैसा भरा नहीं, मुबादला दिया नहीं. इसके लिए प्रमुख जिला न्यायाधीश ने नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया का तोंडगांव धुमका टोल नाका ये जब्त करने का आदेश कल पारित किया है और उसके मुताबिक अगली कार्यवाही जारी रहेगी.